झाला त्याचं मरण पक्क ठरलेलं आहे। कि 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राट्यांशी 33 कोटी देवता मर गए सहस्राट्यांशी पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी। एवढंच नाही 3 लोक पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी कहत कबीराओ भी चल गए रहत कोण बिचारी। खरं सांगा ना, एक दिवशी आपला पंजोबा प्रवासी होता। पंजोबा कळतो ना, बोलत जा। आपला पंजोबा आमचे साधू संत म्हणतात ना महाराज कि आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। देखत ना तू बनतो तोही तैसा झाला देखत ना तू बनतो तोही तैसा झाला उठा उठा झाला पाटी आजा गेला पंजा गेला। कळतो तुम्हाला आजा पंजा? कुणी कुणी पंजा बघितलाय? पंजा आजा म्हणजे पंजा म्हणजे दादानो एक दिवशी आपला पंजोबा प्रवासी होता। ज्या घरात राहता त्याचलं सांगतोय। एक दिवशी आपला पंजोबा प्रवासी होता। पंजोबा गेल्यानंतर आपला आजोबा आला आणि आपला आजोबा गेल्यानंतर दादानो आपला बाप आला आणि आपला बाप गेल्यानंतर आपण आलो। आपण गेल्यानंतर आपले पोटचे लेकरे येणार, कारण जे येणार आहे तो जाणार आहे। हा आपला प्रवास आहे। कुणानी म्हणजे कुणी कुठलं तिकीट काढलंय, ज्याचं ठेशन आलं ना त्यानं जर बळजुबरीनं सीट पकडायचा प्रयत्न केला ना दादानो तर नक्की तुम्हाला धक्के देऊन का होईना काढल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माणसानं सावध जगलं पाहिजे जीवात। हो, सावध राहिलं पाहिजे। मरण तर पक्क आहे। मग काय करायचं महाराज सावध राहण्यासाठी? एकच काम करायचं, 7 दिवसाची भागवत कथा श्रवण करायची। राजा परीक्षिती हा निमित्त आहे। तुम्ही परीक्षिती व्हा आणि तुमचं कल्याण करा। निस्ते पुराणातले चरित्र डोक्यात नका ठेवू। पुराणातल्या चरित्रासारखं तुम्ही वागा, हे तुमचा धर्म आहे। काल आपण कथेमध्ये विषय पाहिले। कोण होता धुंदकारी? साधारण मानू, पण त्यानं संगत गलत लोकांची केली। शेवटी तो भूत झाला, पिशाच झाला। पिशाच झालेल्या धुंदकारीचा उद्धार कुठल्या तीर्थानं पूर्ण झाला? रामेश्वर केलं, गंगा केली, काशी केली, नर्मदा केली, सर्व तीर्थ केले, पण त्याचा उद्धार झाला नाही। का? त्यानं तसं कर्म वाईट केलं म्हणून त्याचा उद्धार झाला नाही। पण सगळ्या कर्माचं सार म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। 7 दिवसाची कथा बसून ऐकली, परिणाम काय झाला? 7व्या दिवशी त्या धुंदकारीचा उद्धार झाला। 8वा दिवस बघायची गरज लागली नाही। म्हणून दादानो सगळ्याला सांगतो, माणसानं लक्ष देऊन श्रवण केली का ती कथेचं फळ नक्की पदरात। ग्रंथविधी सांगितली, कथा कशी ऐकली पाहिजे, कथा कोणत्या महिन्यात लावली पाहिजे, कथा श्रवण करायचे काही नियम सांगितले। कथाविषयी व्रत धरलं पाहिजे। 7 दिवस कथा श्रवण केल्याशिवाय पाणी देखील घ्यायचं नाही। काहींचे नियम आहेत, पण काहींना 3-3 टाइम पाणी प्यावं लागतं। काही नियम दिलेले आहेत। पुढे सांगितलेले कथा
6 महिन्यामध्ये जास्त श्रवण केले पाहिजे. मग भाद्रपदाचा असेल, आश्विन असेल, मार्गशीर्ष असेल, श्रावण असेल किंवा अधिक मास असेल, अशा चांगल्या पुण्यवान. आणि माणूस काय म्हणत आहे की माणूस म्हणतो की कधी बी, अहो कधी नाही, देवानं ज्या ज्या रात्रीला ज्या दिवसाला जन्म दिलाय त्या दिवसात कधीही कर्म करा, ते देवाला आवडतं. परमार्थ करण्यासाठी कुठल्या प्रकारची आट नाही, अजिबात नाही बरं का परमार्थ करणाऱ्याला. पण ज्याला करायचीच नाही का त्याला मोठी आट आहे. कळलं नाही? कळून घ्या. ज्याला मुळातच परमार्थ आवडत नाही त्याला मंदिरात नाही, कथेत बसवा, कुठेही बसा, ते बसल्या जागेवर झोपणार. कारण देवानं वरचे डोळे दिलेत पण त्याला ज्ञानाचे डोळे दिल्या नसल्यामुळे त्याच्या अंतःकरणात उतरत नाही. हे त्याचं दुर्दैव आहे. आपलं नशीब किती छान आहे महाराज. आता काकानं कथा लावली पण त्याचा सहयोग किती परिसराला घडायला आहे, हे त्यांच्या परिवाराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला लय परमार्थ आवडत नाही बरं का ताईबाई. देवाला जास्त परमार्थ आवडत नाही, फक्त तळमळीनं त्याची हाक मारा त्याला. देव तुम्हाला धावून आल्याशिवाय दिसणार नाही. स्वतःची पोटाची काळजी किती करतात तुम्ही, किती करतात, तेवढी बस देवाची काळजी करा. देव तुमचा बांधून या. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. काय लागतं त्याला धरायला? काय केलं माझ्या जनाबाईने? गावऱ्या थापल्या. व गावऱ्या, गावऱ्या कळत्या का इकडे शेर सिटीला? हा, गावऱ्या थापल्या. अहो गौऱ्या सुद्धा जनाबाईच्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या. आपण भाकरी केल्या का, भाकरी नवरा वाकडं तोंड करतोय. मग इतके सुज्ञेत आपण. केलेला स्वयंपाक सुद्धा आपल्या घरातल्या परिवाराला आपला आवडत नाही का? आपण स्वयंपाक करता करता डोक्यात घर ठेवलं ना, देव कुठं ठेवला? देव ठेवल्यावर घरातले माणसं सुज्ञ होते ना, आपली स्तुती करते. काय गोड आज अमृतासारखा स्वयंपाक केलास. कारण ती स्वयंपाक करताना ती अमृतासारखीच होती, ती हिच्यासारखी कडक नव्हती. बोलो प्रेम से जय श्री कृष्ण. माझा विषय चालू आहे की कथा ही श्रवणासाठी आहे. काल आपण कथेतला विषय पाहिला, धुंदकारीचा उद्धार झाला. आज आपल्याला दादानं पहिल्या स्कंदात प्रवेश करताना व्यास मुनीनं कुठल्याही देवतेला वंदन केलेलं नाही. एवढा मोठा ग्रंथ लिहायचा म्हणल्यावर आपण पहिल्यांदी ज्ञानेश्वरी उघडा बरं. ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानोबारायानं पहिलं ओंकाराला वंदन केलं. ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाद्या जय जय संसमेद्या आत्मरूपा. तुम्ही रामायण नावाचा ग्रंथ गोस्वामी तुलसीदासजीनं 7 मंत्रामध्ये दादानो निस्ती स्तुती केली आहे. किती? वर्णा नाम अर्थ संगाना रसना छंद सामपी मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायकं भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो यमा श्री तोही वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदिते सीताराम गुण ग्राम्य पुण्य हरण्य विहारिनो. एवढा मंत्र गोड म्हणले. पण दादानो ग्रंथ प्रारंभ करीत असताना त्यानं देवाची स्तुती केली का? देवाची स्तुती याच्यासाठी करायची, कुठलंही मंगल कार्य करीत असताना त्या मंगल कार्यात विघ्न येऊ नाही असं ज्याला वाटतं त्यानं देवाची स्तुती केली पाहिजे. गाये गणपती राजा वंदना गाये गणपती राजा वंदना गाये गणपती राजा वंदना गाये गणपती राजा वंदना शंकर सुवना भवानी गणना शंकर सुवना भवानी गणना गाये
तरी व्यास मुनीनं मंगलाचरण केलं, पण दादानो कुठल्याही देवतेला वंदन केलं नाही. वंदन केलं सत्यम परम धीमहि. सज्जनानो, सत्य म्हणजे देव आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. देव सत्य. आता देव सत्य कसा आहे? खरं बोला, झोपेतून कोण उठितो? पुरुष वर्ग. एक जण म्हणला, महाराज दररोज माझी बायको उठवती. शाने माणसं दादानो. अहो मला सांगा, पाटील झोपला, पाटीलचा नेम होता 5 ला उठायचा, पण पाटील सकाळचे 10 वाजले उठले नाही, समजायचं पाटील. मग काय नाही, सगळेजण तयारी करतात दादानो, सगळं तयारी करतात. ते बांबू आणतात, ते वगैरे सगळं आणतात. का? या कृतीतून कळून चुकलं की पाटील जगात राहिले नाही. का? ज्याची सत्तेवर पाटील जगत होते, सत्यावाल्यानं सत्यता काढून घेतली. तसं आहे आपलं. जोपर्यंत शरीरात कोण आहे? आत्मा राम आहे, तोपर्यंत तुम्ही सर्व करता. चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलविते हरिविन, की नाही? बरोबर आहे की नाही? अहो महाराज, देव आहे सत्य, म्हणून दादानो त्याचं करायचंय भजन, है की नाही? तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंता आठवणी, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. ए खरं बोला बरं तुम्ही, सगळे शहाणे माणसं आहेत. आईच्या उदरामध्ये जेव्हा जीव लहानाचा मोठा होतो, जसा जसा तो जीव मोठा होतो ना, तसं तसं आईच्या स्तनात दुधाचा सागर तयार होतो. ही कोणी प्रक्रिया सुरू केली महाराज? होय, असं कधी घडलं का? आईचं बाळांपण झालं आणि बाप दूध ढिऱ्यो गेला? बोला, सुज्ञ माणसं आहेत तुम्ही, शिकलेले माणसं आहेत. अहो महाराज, हे कुणी केलं महाराज? ज्या जीवाचा जन्म झाला त्याचा चारा देवानं तयार ठेवला. एवढं कळून सुद्धा माणसाच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. मला वाटतं हे अज्ञान पण काढून टाका. की वाढवी श्रीपती सवे दोनी, कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. हे सर्व करता करविता भगवंत आहे, म्हणून त्या भगवंताचं नाव सत्य आहे. आणि त्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला सत्य म्हणजे देव म्हणजे भगवान श्री कृष्ण आहे. एक होता है सत्य, दुसरं होता है परम सत्य. सत्य म्हणजे कृष्ण आहे, परम सत्य म्हणजे कृष्ण चरित्र आहे. मग ते सत्य असणारा कृष्ण आहे, परम सत्य असणारा कृष्णाचं चरित्र आहे. मग ते चरित्र कुणी सांगावा? मी कालही सांगून गेलो. ज्याच्या अंतकरणात काम नाही, ज्याच्या अंतकरणात क्रोध नाही, ज्याच्या अंतकरणात लोभ नाही, या तिन्ही शत्रूला ज्यानं घरातून बाहेर काढलं, अशा महान भगवत भक्ताच्या मुखातून हे संत किंवा भगवंताचं चरित्र श्रवण केलं पाहिजे. निष्कपटी जो संत आहे, निष्कामी जो साधू आहे, ज्यानं परोपकार जगाव केला, अशा संताच्या मुखातून कथा ऐका. ऐकणाराचंही कल्याण होणार आणि कथा सांगणाराचंही कल्याण होणार. पण ती कथा ऐकताना माणसाचा सगळं जीवन एकदम प्रसन्न पाहिजे महाराज. नसता बलात्कार्य जरी आणला कथेशी, पै निद्रा घे लोडाशी टिकून या. उगा एखादा माणूस तुम्ही पकडून आणला, चल भागवत कथा ऐकायला, पण त्यानं कोपरा धरला झोपी गेला, उपयोग काय? इथं तशा माणसाला बोलवलं नाही महाराज. ज्याच्या अंतकरणामध्ये कथा आहे, तो माणूस घरी बसला तरी त्याचं मन इथं येतंय. एखाद्या माणसाच्या अंतकरणामध्ये घर आहे, तो कथेत बसला तरी त्याचं मन घरी आहे. बोलो प्रेम से जय श्री कृष्ण. काही उपयोग नाही होणार. मग त्या व्यास मुनीनं धर्म आणि सत्यवादी नावाच्या भगवान परमात्म्याला वंदन केलं. एक धर्मरूपी देव आहे, एक सत्यरूपी देव आहे. सत्य म्हणजे देव आहे आणि धर्म जाणणारे संत आहेत. छोटी छोटी गोष्टीमुळे आपण थोडं थोडं नाही, लई टेन्शन घेतो. कारण नसताना थोड्या थोड्या गोष्टीमुळे टेन्शन घेतो. हे टेन्शन नावाची वस्तू कायमची त्याग करा तिचा. हो,
एखादी वस्तू तुमच्या हातून सांडली, टेन्शन घेऊ नका. याचा अर्थ ती तुमच्याकडून, जरी तुमच्याकडून अचानक घटना घडली, अजिबात ताण घेऊ नका. एखाद्या माणसाला म्हणलं ना, ओ महाराज चला, तुमचा चेहरा कस काय पडला, लय टेन्शन. अरे हे टेन्शन नावाचा रोगच बंद करा. अजून तर आपल्या काहीच केलं नाही, आपण काहीच केलं नाही तरी टेन्शन आहे. एवढे महाराजे रती महारथी होते, पण जीवनामध्ये कधीच दादानो डोक्याला त्यांना टेन्शन नावाची वस्तू कधी डोक्यात आणली नाही. का? ते जीवन जगण्यासाठी आहे आपलं जीवन. मला एकच महत्वाचं सांगायचंय, ही व्यास कोण होते? एवढा मोठा ग्रंथ लिहिलाय, हा व्यास मुनी कोण आहे? थोडे या चरित्रावर आपण लक्ष देऊ. कोण व्यास? त्यांचा जन्म कसा झाला? मन लावून लक्ष देऊन ऐका दादानो, मी व्यास फक्त तुमच्या डोक्यासमोरून आणायला. एक आद्रिका नावाची देवंगना होती, स्वर्गामध्ये राहत होती. कोणची देवंगना? तिचं नाव आद्रिका नावाची देवंगना होती. खूप सुंदर होती, खूप चंचल होती, एकदम तेजस्वी होती, देखणी स्वरूपवान होती. पण ती स्वर्गातून मृत्यू लोकात आली. मोठ्या मोठ्या तीर्थाच्या ठिकाणी ती जल क्रीडा करू लागली. पण त्याही तीर्थाच्या काठावर ऋषी मुनी जप साधना करीत होते. ऐका, ती इतकी सुंदर होती, ती चलायला लागली तर तिच्या पायातले ते पैंजण वाजायचे. तिनं हात जर हलवी तर तिच्या त्या हातातले कंगन हलायचे. तिची तिरकी नजर, ते चालण्याचं वातावरण पाहून दादानो, ऋषी मुनी तपाला बसलेले होते ना, ते तपश्चर्या भंग व्हायला लागली. एका साधूनं सांगितलं, ए सुंदरी, अगं तुझ्या त्या चालण्यामुळं, तुझ्या त्या सौंदर्यामुळं, तुझ्या त्या पैंजनमुळं, तुझ्या त्या बांगड्यामुळं आमच्या कानी नाही ते नृत्य कानी पडायला लागलं आणि आमचं भजनात विघ्न व्हायला. ती काय म्हणती स्वर्गातली अप्सरा? ती म्हणती त्या ऋषीला, ओ ऋषी, तुम्ही तपस्वी आहेत आणि तपस्वी ऋषीनं ध्यान लावायचं देवाकडं, आमच्याकडं नाही. मी माझं काम करायला आले, तुम्ही तुमचं काम करा. कोण म्हणती ही? ती अप्सरा. पण महाराज ह्यांच्या गोष्टी नुसत्या थोड्यावर थांबल्या नाहीत. तपस्वी साधूला राग असतो, ध्यानात ठेवा. ज्याच्याकडे तपश्चर्या असती का, तो माणूस क्रोधी असतो, ध्यानात ठेवा. आणि क्रोधी माणसाच्या संगतीला किंवा त्यांच्या संगतीला कधी लागायचं नाही, त्यांच्या तोंडाला कधी लागायचं नाही. ज्याला क्रोध असतो त्या माणसाच्या तोंडाला लागायचं नाही. आणि जर कळून लागलात तर तुमचंही भांडं फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शाण्या माणसाने क्रोधी माणसापासून 100 फूट दूर राहायचं. आणि जर त्याच्या नादी लागायचं असेल तर डोक्यावर 5 किलोचा बर्फ डोक्यावर ठेवा, म्हणजे तुम्हाला राग येणार. आणि जर समजा नवरा रागून आला तर बाईनं जाऊन डेऱ्यातलं पाणी तांबर प्यावा. पण पुन्हा आपला चेहरा गरम करायचा नाही. नसता पुढचं बी गरम आणि आपण बी गरम. पण ह्याच्यात आपलं काय चालणार आहे? बोलो जय श्री कृष्ण. महाराज त्या साधूनं काय केलं, ती ऐकत नसल्यामुळे तिला शाप दिला. सांगितलं, सुंदरीस तू, देवाने तुला सुंदर दिलंय, पण तुला घमेंड आहे. जा, माझा शाप आहे, तू माशी होऊन पडशील. ऐका गड्या, ती असणारी देवंगना त्या साधूला म्हणली, बाबा मला तुमचा टिंगल करायची नव्हती हो बाबा, मी स्वर्गातली अप्सरा होते, स्वर्गात खूप कंटाळा आला, पण हे निसर्गाचं आनंद घेण्यासाठी मी आलते, पण चुकून माझ्याकडून माफ झालं आहे, तुमचा शाप माघारी घ्या. त्या पोरीची दया आली साधूला, त्या अप्सरेची दया आली. आणि तो साधू म्हणतो, हे अप्सरा, मला सुद्धा वाटत नव्हतं की तुला शाप द्यावा, पण धनुष्यातून निघलेला बाण आणि माणसाच्या मुखातला निघलेला शब्द कधी वापस घेता येत नाही. एक काम कर, मी तुला दिलाय शाप, तू या पाण्यातली कोण होशील? मासुळी होशील, तू माशी होऊन राहशील. पण माझा एक तुला वरदान आहे, तू 8 दिवसासाठी या पाण्यातली माशी होशील आणि 8 दिवसानंतर तू नारी होशील. माझा आशीर्वाद आहे तुला, तुझं कल्याण होईल. संत निघून गेले. ती साचणारी स्त्री दादानो 8 दिवसासाठी पाण्यातली मासुळी झाली आणि 8 दिवसानंतर ती पुन्हा तिच्या स्वरूपात आली. उपचर नावाचा राजा
या जलक्रीडेच्या बहाण्याने तिथं आला आणि त्या सुंदरीवर त्याचा ती नजर पडली आणि त्या दोघांचं लग्न झालं आणि तिनं आट टाकली, महाराज मी तुमच्याशी लग्न करते, पण माझी एक आट आहे बघा, मी 8 दिवसासाठी तुमची बायको राहू शकते हो महाराज, 8 दिवसासाठी मी तुमची पत्नी होऊ शकते महाराज, पण 8 दिवसानंतर मला ह्या पाण्यामध्ये माशी व्हावं लागते महाराज. ही जर आट तुम्हाला स्वीकार असेल तर मी तुमची धर्मपत्नी होते. पण तिचं ते सौंदर्य पाहून तो राजा त्याही आटीला तयार झाला आणि तिला घरी घेऊन आला, महालात घेऊन आला. पाहता पाहता त्या राजापासून तिला दिवस गेले. लक्ष देऊन ऐका कथा. या श्रीमद भागवत कथेचं बूड सांगायला लागलोय, बूड म्हणजे त्याचं फाउंडेशन तयार करायला लागलोय. लक्ष देऊन ऐका. व्यास मुनीनं काय केलं, हे त्या राजानं तिला दिवस गेल्यामुळे तिची काळजी सुरू केली. पण बघा ना, 7 महिने झाले तिची काळजी चालू होती. 9वा महिना सुरू झाला. 9वा महिना, आणि कारण स्त्रीचं जीवन त्या काळामध्ये 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्याशिवाय तिला संतती होत नव्हती. आताच्या कलियुगातलं मी डोक्यात ठेवीत नाही, तुम्ही बी डोक्यात ठेवू नका. मी त्या काळातली कथा सांगतो. ती कथा होती सत्ययुगातली. त्या टायमाला माणसाला आयुष्य होतं 1,00,000 आयुष्य. किती झोपलं तर नाही ना कोणी, 1,00,000 आयुष्य. आणि समजा आपल्याला तेवढं भेटलं असतं आता तर, मावशी कसं गेला असता आपण. अहो 100 नाही तर माणूस माणसाला गोड बोला ना, 1 मिनिट कुणी कोणाला द्याय नाही. मगरुरीत चलते महाराज माणसं. आके रतन है खाक मिलेगा, क्यों फिरत से मगरूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. तुमच्या पाया पडतो महाराज, अति नम्रतेनं जगा. देवाला सुद्धा तुमची दया आली पाहिजे. असं जगू नका गड्या. तुम्ही माणसात देव बघा. अरे मेल्यावर घेता काय, जवळ आहे तोपर्यंत प्रेम करा. वैरत्व कामाचं नाही. शेजारीन जरी नाक डोळे मोडीत असली तिला एक दिशा आपलं करा. ही ताकद तुम्हाला देवानं दिली, डोक्यात ठेवा. देहूचे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या अख्खी देहू विरोधात गेली, पण तुकाराम महाराजांनी हार मानली नाही. अख्खी देहू तुकाराम महाराजाचा एक दिवशी जय जयकार करू लागली, कारण तुकाराम महाराज तसे जगले. आपण शेजारी सुधरू शकत नाही, ती द्या सोडून मग आपण आपलं घर सुधरू शकत नाही, तर तुम्ही शेजारीन का सुधरायचा. अरे हम नहीं बदले तर तुम कैसे बदलेंगे. आपल्यातच परिवर्तन नाही तर तुम्ही दुसऱ्याला परिवर्तन कसं करू शकतात. बोलो ना प्रेम से जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. 9 महिने झाले, 9च दिवस शिल्लक राहिले. 9 महिने आणि 1 दिवस झाला. किती दिवस शिल्लक राहिले मावशा. काकानं बरोबर सांगितलं. ह्या मावशाकडे बघतोय मी. होय किती राहिले दिवस खाली. 8 दिवस. शाबास. आता खरं बोला, तिचा तो दिवस आला काका. कोणचा. पाण्यात जायचा. त्या टायमाला ती गरोदर होती. डोक्यात ठेवा. 9 दिवसांनी तिला सुंदर लेकरू होणार होतं. पण विधाताचं जीवन कसं आहे बघा. त्याच दिवशी ती माशाच्या जाळ्यात सापडली. एका कोळ्यानं जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात ती दादानं मासोळी अडकली. घरी नेली ती माशी. सेवकाला सांगितलं हिला काटा म्हणले, जरा जाड जुड आहे म्हणले काटा. ऐका काटली महाराज. तर पहिल्या काळातले लोक दादानं मासा काटताना मध्यून कापायची. त्याच्या 2 चिवट्या बाजूला केल्या. एका पोटात दादानं कन्या रत्न होतं आणि एका पोटामध्ये बालक रत्न होतं. तुम्ही सुधीवर आहेत ना. ते काय बोलतो ते लक्ष देऊन ऐका. माशीच्या एका बगलेला मुलीची म्हणजे मुलगी होती आणि एका बगलेला मुलगा होता.
ज्या कुळ्यानं दादानो ही माशी पकडून आणली होती, या दोघाही पती पत्नीचं 20 वर्ष झालं लग्न झालतं, पण पाळणा घरात हल्ला. आता इथं खरं बोला, हे पुण्य आहे का पाप आहे? लक्ष देऊन ऐकलं तर डोक्यात येईल. आता मला सांगा, कोळ्यानं मासा पकडला, कशानं पकडला म्हणजे कशा हितून पकडला? त्याचा धंदा आहे, मासे पकडणं त्याचा धंदा आहे. शिकार आले हातात, त्या शिकारीचा तो काय करणार आहे? तुकडे करून समाजाला विकणार आहे. पण देवानं केलं काय? ज्या घरात पाळणा हालत नव्हता, ते दोघही पती पत्नी दादानो त्या 2 लेकराला बघून एवढे आनंदित झाले. पाप करीत होते, पण देवानं घरात काय आणून दिले? पुण्य का पाप आहे? पण मासे पकडणं पापच आहे ना. मासा काटणं पाप आहे, पण त्या मासा काटला, पण त्या माशाने यांच्यावर परोपकार केला. ह्या मावशीची गोद म्हणजे पोट दादानो भरून टाकलं. तो कोळी दादा म्हणतो, ए प्रिय राणी, अगं देवानं आपलं घरानं ऐकलं. माशीच्या पोटात 1 नाही 2 लेकरं आहेत. 2, 1 मुलगा 1 मुलगी आहे. बास दोघांनी ते लेकरं उचलून घेतले आणि दादानो लेकरं छातीशी लावले. आनंद वाटला, आनंद वाटला. इतका आनंद झाला. दादानो त्या माशीचं काय केलं असेल ते तिची विधी पूर्ण केली आणि ह्या 2 लेकराला घेऊन ते कोळी दादा आनंदित झाला. पाहता पाहता 8 दिवस निघून गेले आणि 8 दिवसानंतर ती कोळ्याची पत्नी म्हणती, का हो मालक, असं घरात बसून कसं जमेल? आपला दररोजचा धंदा आहे, तो धंदा केल्याशिवाय काय आहे आपल्याला? तुम्ही काय करा, उद्याच्याला लवकर उठा आणि पाण्याच्या काठावर जाऊन तुम्ही माशी पकडून लवकर आणा. कोळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, पगले किती वेळीस तू? अगं आतापर्यंत आपण हे मासे पकडायचा धंदा केला, पण आपल्याला पाप आणि पुण्य कळालं नाही. पण जिथं आपण पाप करतो, ते पाप करणाऱ्या माशानं सुद्धा आपल्यावर परोपकार केलाय. आजपासून मासे पकडायचा धंदा बंद. मासे पकडायचा धंदा बंद केल्यापासून दादानु ती पत्नी म्हणते, अहो मासे बंद केल्यानंतर आपलं घर कसं चालेल? पहिले आपण दोघं होतो, आता 4 झालो. आता हे घर कसं चालणार आहे? काय करायला पाहिजे? तर कोळी दादा म्हणतो, मी काय करतो बघ, फक्त एकच काम करतो, मी विषय बदलितो. मासे पकडायच्या जागेवर आता आपण त्याच गंगेच्या काठावर आपण नाव चालवायचं काम करू. म्हणून नावेसाठी तो त्या गंगा काठावर आला. तर तिथं तो राजा रडत बसलेला होता. ऐकताना तुम्ही लक्ष देऊन, कोणचा राजा? ज्याची पत्नी 8 दिवसासाठी पाण्यात राहत होती, 8 दिवसासाठी याचा संसार करायची. तो राजा डोक्याला हात लावून बसलेला आहे. मोठे मोठे सैनिक होते. महाराज रडू नका महाराज, आपली आई साहेब आल्याशिवाय राहणार नाही, महाराज रडू नका. डोक्याला लावलेला हात लावलेला. तितक्यामध्ये दादानं तो कोळी दादा येतो त्या राजाला म्हणतो, का रडतो तू? म्हणजे काय सांगू दादा, सुंदर माझी पत्नी होती, तिच्या पोटी माझं बाळ जन्माला येणार होतं, पण विधातानं काय केलं, ती पाण्यात गेली, वापस आली नाही. कोळ्याच्या डोक्यात आलं, जी आपल्या जाळ्यात सापडली ती ह्याची बायको असा. वाईट झालं. रडू नको राजा, तुझी पत्नी मरण पावली. काय म्हणता हो कोळी दादा? हो मरण पावली, कारण माझ्या जाळ्यात सापडली. तुझी 8 दिवसासाठी पत्नी हो म्हणले. पण म्हणले, ऐक, आनंदाची बातमी आहे. काय? तिने 1 नाही 2 लेकराला जन्म दिला आहे. राजा बायको मेल्याचं दुःख डोक्यातून काढून टाकतो. पुत्र जन्माची आनंदाची बातमी त्याच्या चेहऱ्यावर येते. आणि त्यानं कोळी दादाचे पाय पकडले, सांगितलं, कोळी दादा जाऊ दे, माझी बायको गेली, काय वाटत नाही, पण माझे लेकरं कुठे आहेत? तू मला येडायस का काय? अरे शिकार मी केली ना. मग ती शिकार मी केल्यामुळं त्या शिकारीचा मालकदार कोण आहे? मी आहे. त्याच्यामुळं ती शिकारीवर तू हक्क गाजवायचा नाही. कोळ्याचे पाय पकडले, सांगितलं, तुला थोडी तरी दया येऊ दे दादा, एक तर माझी पत्नी गेली, शेवटी माझी लेकरं. तर कोळी दादा काय म्हणला, हा बघ राजा, ठीक आहे माझ्याकडे ना, हा, पण त्यातली 1 देणार. स्वीकार? काय देणार? 2 लेकरातलं 1 लेकरू तुला देणार. कथेत बसला. त्या राजानं मुलगा घेतला असेल का मुलगी, किंवा कोळी दादानं मुलगा दिला असेल का मुलगी? आहे आपल्यापास उत्तर? बोलत जा. कथात बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, तवा कथा. कारण कथा हुंकाऱ्याशिवाय चलत नाही. आज बोलत नाही, त्या काळापासून आहे. बोलो प्रेम से जय श्री. बोला ना. मुलगी दिली असेल का मुलगा?
ते कुळी बर का, कुळी म्हणजे जाळ टाकून शिकार करणार आहे. त्यांना महिना महिना आंघोळ नसती. पण त्यानं मुलगी दिली असेल का मुलगा? महाभारत वाचतात ना, कनिष्ठच झोपतात. वाचलं पाहिजे आजच्या युगात. ज्याला जगायचं असेल कलियुगात त्यानं महाभारताचा अभ्यास केला पाहिजे. ज्या मायमावलीला वाचन येत असेल त्यानं वाचलंच पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ वाचला पाहिजे. मी बोलतोय काय, कोळ्यानं पोरगी दिली का पोरग? महाराज कोळी दादानं पोरग दिलं, पोरगी दिली नाही का? पोरगी ही माझी धनपेटी आहे. कन्याचा स्वीकार केला. ऐका गड्या दादा, तीच मुलगी लहानाची मोठी झाली आणि बापासंग नाव चलवू लागली. पण तिच्या अंगाची दुर्गंधी येत होती माशासारखी. कसा तिचा जन्मच माशीच्या पोटात झाला. तरुण अवस्थेत दिसायला देखणी होती. अहो ती साक्षात अप्सरा होती. कोण होती ती? अप्सरेची कन्या होती. राजासंग लग्न केलं म्हणून काय झालं? जमीन चांगली असेल तर दादानो जमिनीतून मोड चांगला येणार ना. का चुकीचं वाक्य? पेरणारावर अवलंबून नसतं दादानो, जमिनीवर अवलंबून असतंय. ज्या माईची कुशी पवित्र आहे तिच्या पोटी दादानो ज्ञानोबा तुकोबाचा जन्म होतो. ती देवांगना स्वर्गातली होती, दिसायला सुंदर होती, तशीच तिची कन्या होती. ती जेव्हा दादानो जवानीत आली ती सुंदर दिसू लागली. पण काय झालं, ती नाव चालवायचं काम करत होते. पण एक दिवशी एक महान तपस्वी साधू त्या गंगेच्या काठावर आला आणि तो गंगेच्या काठावर आलेला तो साधू म्हणतो, ए भैया, अरे अलीकडून मला पलीकडे जायचंय. तर नावेतून त्या साधूला एका स्त्रीचा आवाज आला. मग साधूच्या डोक्यात आलं आपल्याला अलीकडून पलीकडे जायचंय. पण दादानो नाव चालवणारा काही मानव नाही, नाव चालवणारी स्त्री आहे. एक सुंदर स्त्री आहे. नावेत तो साधू बसला. अर्ध्यात नाव गेल्यानंतर साधूनं तिच्या देहावर नजर टाकली, तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तिचं सौंदर्य पाहिलं. पण तिच्या अंगाची दुर्गंधी येत होती. त्या दुर्गंधीचं त्याला काही वाटलं नाही. पण त्या सौंदर्याकडे पाहिलं आणि तो साधू म्हणतो, हे सुंदरी, मला तुझं भविष्य कळतंय. मराठी कळती ना? मला तुझं भविष्य कळतंय. ज्या अर्थी ह्याला भविष्य कळतंय त्या अर्थी त्याला भूतकाळ सुद्धा कळत असावा, वर्तमान काळ सुद्धा कळत असो. याला त्रिपाठी ब्राह्मण म्हणतात. त्रि म्हणजे तिन्ही प्रकारचं दिसतं, उद्या होणारं, चालू आणि पाठीमागं झालेलं. या तिन्ही गोष्टीचं ज्याला ज्ञान आहे त्याला त्रिपाठी संत म्हणतात. हा त्रिपाठी संत त्या नाव चालवणाऱ्या स्त्रीकडे पाहून म्हणतो की हे सुंदरी, मला तुझं भविष्य कळत आहे. तुझ्या पोटी म्हणजे तुझ्या पोटी जो पुरुष प्रगट होणार आहे तो या जगामधला एक नंबरचा व्यास विख्यात होणार आहे. पण त्याआधी तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. पांढरी दाढी झालेलं म्हातार आहे बरं का, पण तेज पुंज राशी आहे, त्याला लाख आयुष्य आहे. पण महाराज त्याच्याही मनामध्ये काय तयार झालं. त्या टायमाला ती नाव हाकलणारी काय म्हणती ना, नाव हाकलणारी, ओ बाबा सुधीवर आहेत का तुम्ही? बाबा तुम्ही नावेत बसलात बाबा, बोलता कुणाशी? तुम्ही ब्राह्मण आहे, तुम्ही उच्च कुळातले आहेत, मी असणारी एक कोळ्याची पोरगी आहे, तुमची माझी बरोबरी कशी? तो म्हणतो, मला तुझं बाकी काही माहित नाही, पण तुझं भविष्य मला इथून दिसतंय. ज्याला उद्याचा दिवस कळतो तो त्याला म्हणतात. तो म्हणतो, मला तुझं भविष्य कळतंय, तू एक काम कर, तू फक्त माझ्याशी लग्न कर आणि तू माझी प्रिय राणी हो. बस तुझ्यापासून आणि माझ्यापासून एक सुंदर पुरुष प्रगट होणार आहे. ऐका, तुमच्या पाया पडून सांगतो, ती दादानो कोळ्याची पोरगी होती. पण ती म्हणती, ठीक आहे, मनात डोळे बंद केले बरं का. तिनं डोळे बंद केले, मनात विचार केला, एक तर आपलं जीवन कोळी दादाच्या दारात आहे, मी कोळ्याची पोरगी आहे, मला माझ्या जन्माचा ठिकाणा माहीत नाही. समजा मी ह्या साधू संग लग्न केलं, याला माझा पती मानलं आणि या पती परमेश्वरापासून जर मला एखादा सुंदर पुत्र झाला तर माझ्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हिनं ती डोक्यात आणलं. ती म्हणती, ठीक आहे महाराज, मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. मग तो म्हणला, चल पाणी सोड म्हणले. गंगेतलं पाणी नावेतलं हातात घेतलं आणि त्या स्त्रीच्या हातावर सोडलं. संकल्प केला आणि गंधर्व रूपाने दोघांनं लग्न केलं. पण साधू म्हणतो, मला क्षणिकही टाईम नाही, आपला संसार याच नावेत करायचा. ती हुशार होती कन्या. ती म्हणली, महाराज डोकं फिरलं की काय?
अहो संसार इथं करतात का? लग्न प्रारंभ झाल्याबरोबर सगळे देव केले पाहिजेत, करतात ना? खंडोबा ज्योतोबा हामुक सामुक आहे की नाही? मग सगळे देव केले पाहिजे. ही नाव्याची पोरगी बोलती, नाव चालवणाराची. तू साधू म्हणला येडीच आहेस तू, काय काळजी करू नको. ह्यानं सगळे देव नावेत आणले. कुणी? महाराजांना. महाराज तरी साधा होता होय, त्याला सगळं जग दिसत होतं. त्याच्यामुळं त्यानं 10 मिनिटात नाही, एका सेकंदात 33 कोटी देव आणले. म्हणला पड पाया. पाया पडले, देव वाट लावले. तो म्हणला मला गडबड आहे, मला जायचंय, चल लवकर आपला संसार सुरू करू. ती म्हणली येडे झाले का काय? अहो आपण कुठे आहेत? नाव येत आहेत. नाव कुठे आहे? गंगेत आहे की नाही? आणि एक तर डोक्यावर काय आहे? सूर्यनारायण आहे. आणि दुपारा भोग केला म्हणजे पापाला बळी दिल्यासारखं आहे. त्यानं काय केलं? एका मिनिटात मावशेव नाव आकाशात नेली. गंगा पवित्र आहे म्हणून ती पवित्र गंगेतून बी नाव आकाशात नेली. सगळ्या ताकदीला मोड दिला साधूनं. आणि त्या स्त्री संग दादानो त्यानं सर्व गोष्टीचा आनंद घेतला आणि तिला सांगितलं तुला सुंदर पुत्र होईल. तो साधू निघून गेला. तो साधू दुसरा कोणी नव्हता. त्या साधूचं नाव होतं पराशर ऋषी. त्या पराशर ऋषीने त्या स्त्री संग लग्न केलं. त्या स्त्रीला सुंदर पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव आहे श्री व्यास मुनी. त्या व्यास मुनीचं जीवन दादानो ज्या स्त्रीपासून झालं, त्या कोळीच्या स्त्रीला तिचं नाव मच्छगंधा होतं. 100 योजने तिच्या अंगाची दुर्गंधी येत होती म्हणून तिचं योजनगंधा नाव सुद्धा होतं. आणि तिसरं नाव दादानं म्हणजे स्वतः परशा ऋषीनं बृहस्पतीच्या हस्ते, ऋषीमुनीच्या हस्ते एक यज्ञ केला आणि यज्ञापासून तिच्या अंगाची दुर्गंधी नष्ट केली आणि तिचं नाव सत्यवती ठेवलं. ती महाभारताची दादानु शंतनू नावाच्या राजाची पत्नी झाली. कालांतरात लग्न झालं बृहस्पतीपासून, पण ती त्या मुलाला जन्म देऊन सुद्धा कुमारिका राहिली. ही ताकद महाभारतातली आहे दादा. ते व्यास मुनी त्यांना ह्या ग्रंथाची रचना केली. लय मोठे ग्रंथ लिहिले, मन समाधान नाही झालं. एक वेदाचे 3 विभाग नाही 4 केले, 4चे 6 केले, 6चे 17 केले, पण समाधान. संपत्ती लय मोठी आली तरी माणसाला समाधान नाही. नारदानं येऊन व्यासाला सांगितलं तुम्ही जेवढे ग्रंथ लिहिले तेवढे लिहिले, पण त्या ग्रंथात माझ्या श्रीकृष्णाचं चरित्र लिहिलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला समाधान नाही. हा दासीचा पुत्र नारद, दासीचा पुत्र नारद संताच्या सन्निध्यात आल्यानंतर नारद होऊ शकतोय. महाराज तुम्ही चरित्र देवाचं का लिहू शकत नाही? त्याच नारदानं व्यासाच्या डोक्यावर मस्तक हात ठेवला आणि पूर्ण भागवत कथा व्यासाच्या डोक्यात आली. आणि व्यास मुनीनं ती कथा दादानो आपल्या पोटच्या लेकराला म्हणजे श्री शुकाचार्याला सांगितली. आणि त्या शुकाचार्यानं राजा परीक्षितीला कथा सांगितली. ही कथा कशी सांगितली? राजा परीक्षिती कोण, शुकाचार्य कोण? आता आपण व्यास मुनी बघितले, ग्रंथ प्रारंभ करून व्यास मुनींचं थोडं चरित्र पाहिलं. आता आपल्याला शुक आणि परीक्षितीचं मिलन आणि परीक्षितीला लागलेला शाप याची आपल्याला आनंद घ्यायचा आहे. थोडंसं 1 मिनिटासाठी भजन करायचं, जेणेकरून निद्रा देवी पळून गेली पाहिजे, आहे की नाही? राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. ताई एक शाबाश, राधे राधे. राधा रमन गिरधारी, गिरधारी श्याम बनवारी. मेरे राधा सर्वजन भजन करा.
तिने देवाचा धावा केला की पाही पाही महा जगतपते, तेव्हा मी मेले तर चालेल पण माझ्या पोटातल्या लेकराला काही होऊ देऊ नको. पांडव देवाला वाट लावताना दादाने ही आरोळी ऐकली. देवानं जाऊन काय केलं, चतुर्भुज रूप घेतलं सूक्ष्म रूपाने आणि त्या उत्तरेच्या उदरातल्या लेकराचं काय केलं, रक्षण केलं. ह्या कामाला देव दादानं देवपणा विसरला आणि हे प्रसंग पाहिला द्रुपद कुंतीनं पाहिला. ही कुंती माता सफेद साडी नेसलेली, कपाळाला कुंकू नाही आणि देवापुढे हात जोडलेली पाहिली. जगाचा मालक होता, रथाचा खांबा हातात धरलेला. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करून दादाने देव म्हणतो, बुवा येतो मी. पांडवांना सांगत आहे, धर्मराज येतो मी, माझी द्वारका वाट पाहते. देवाकडे पाहून पांडव म्हणतात, देवा तू आमच्या संग होतो तर किती समाधान होतं. खरं बोलू तुम्हाला, आपल्या पशी माणसं असली तर कळत नसतात बरं का. कळतं तुम्हाला हे, जोपर्यंत माणसं आपल्या पशी असतात ना त्याचं माणसाला प्रेम कळत नसतं. माणसं लांब गेल्यावर त्याची मात्र आठवण येत असते. देव पांडवासंग होता पण पांडवानं देवासंग व्यवहार कोणचा केलता, देव नौकरासारखा राहिला. आज पांडवाची आई म्हणती कोणती माता, कृष्णा आज कळलं की तू कोण आहेस. जागीत ना मावशी सगळे, आज कोणती घरी घेऊन जा. कोण होती ही कोणती माता, सुरशन नावाच्या राजाची मुलगी होती. काय नाव होतं तिचं, प्रथा नाव होतं, प्रथा. पण कोणती भोज नावाच्या राजाला, सुरशन नावाच्या राजानं मुलगी दान दिली, कारण त्याला पुत्र संतती नव्हती. कोणती भोज नावाच्या राजानं ती मुलगी लहानाची मोठी केली. 12 वर्षाची मुलगी झाली आणि तिच्या घरी दुर्वास ऋषी आले आणि त्या दुर्वासाच्या पूजेच्या कार्याला साथ देण्यासाठी कोणती भोज नावाच्या राजानं प्रथाला हाताखाली ठेवलं. इतकं सुंदर दुर्वास ऋषीला समाधान वाटलं, सांगितलं, हे कोणती भोज नावाच्या राजा, काय तुझ्या पोटी रत्न जन्माला. अरे फुलं कमी पडून दिली नाहीत, पंचामृत कमी पडून दिलं नाही, माझ्या प्रत्येक साधनेमध्ये तुझ्या लेकीनं साथ दिली. हा दुर्वास खुश आहे म्हणजे खुश. तिला एकांतात घेतलं, तिला 6 मंत्र दिले. माऊलीवर लक्ष देऊ नये का, 6 मंत्र म्हणले पुरी तुझ्या भविष्य काळात कामाला येतील. एक एक मंत्र एक एक देवतेचा दिला आणि दुर्वास तिला आशीर्वाद दिला. त्याच कोणती भोज नावाच्या राजानं त्या मुलीचं लालन पालन केलं म्हणून त्या बापानं तिचं नाव ठेवलं, कोणती नाव ठेवलं. पण महाराज गुरुनं दिलेले 6 मंत्र होते. माऊलीवर लक्ष देऊ नाही का. उद्या सूर्यनारायण उगवला आणि सूर्याकडे पाहिलं आणि तिला सूर्यदेवाची आठवण आली. कुमारिका होती ती आणि तिनं तो एक मंत्र जपला, सत्य आहे का खोटा आहे पाहण्यासाठी. मंत्र जपल्या बरोबर सूर्यनारायण प्रगट झाले आणि सूर्यनारायणानं सांगितलं, बोल सुंदरी काय हवंय. ती म्हणली काही नाही हवं. देव म्हणले आम्ही वरून आलो तर काहीतरी एक निशाणी म्हणून देत असतो. म्हणून दादानं तिला एक पुत्र दिला. त्या पुत्राचं नाव होतं कर्ण. लक्ष देऊ नाही का. जगाला माहीत होऊ नये म्हणून त्या कुंतीनं कुमारिका अवस्थेत एका दासीला संग घेतलं आणि एका संदूक मध्ये ते पोरग टाकलं. जन्माला आलतो तेव्हा त्याला कवच आणि कुंडलं होते. महाभारतामध्ये एकच असा होता राजा, त्याला जन्माचा कवच आणि कुंडलं होते. त्याचं नाव होतं सूर्यपुत्र कर्ण. कर्ण असा एक पुत्र होता दादानं. टोपल्यामध्ये टाकला आणि दादानं गंगेनं वाहत वाहत आला तो हस्तिनापूरच्या काठावर. आदिरथ नावाचा एक सेनापती होता पांडवाच्या घराण्यात, कौरवाच्या संगतीला. त्यानं तो संदूक उचलला, घरी नेऊन पाहिलं तर सुंदर बालक निघाला.
राधा होती, राधा त्याची पत्नी, तिच्या हवाली केला. इकडची कथा बघायची गरज नाही. त्या कुंतीचं लग्न पंडू नावाच्या राजा संग झालं. पण त्या पांडवाचा तो असणारा दादा पंडू म्हणजे पाप होता, पण त्यालाही रोग होता. दुसऱ्या पत्नीला काम वासनेनं दादानं त्यानं काय केलं, स्पर्श केला, कारण एका साधूचा त्याला शाप होता. हरणाच्या रूपाने येऊन ते एकामेकाचा आनंद घेत होते. जग लोक नाव ठेवते म्हणून साधूचा वेश पलटून हरणाचा घेतला. बायको त्याची हरिण झाली आणि हा ऋषी हरिण झाली, हा हरिण झाला. यांचं प्रेम चालू होतं. राजानं शिकार म्हणून बाण मारला, तर त्या हरणाला लागला आणि हरणातला देह साधूचा पाहिला. साधूने शाप दिला, जी मी माझ्या पत्नीकडे काम भावनेनं तो आनंद घेत होतो, पण तू तुझ्या पत्नीला काम भावनेनं स्पर्श करशील तर जागीच मरून पडशील. राधेच्या स्वतः पंडूला 2 पत्न्या होत्या दादावी, माधवी आणि कुंती माता. स्पर्श करण्यास आणि त्याचं मरण येण्यास प्रश्न पडला, काय करावं. सती गेली, कुंती फक्त एकली राहिली. मंत्र दिलेले डोक्यात आले. 5 मंत्रांनी 5 मुलांना जन्म दिला. अश्विनी कुमार हे महादेवीचे ठरवले. कुंतीचे 3 पुत्र होते, युधिष्ठिर, भेद आणि अर्जुन. म्हणून दादानं ही पांडवाची परंपरा पंडू राजामुळं पांडव नाव पडलं. त्याचा हे पण शेवटी कौरवच होते. बोलो जय श्री कृष्ण. आज ते कुंती दादानं देवाला म्हणते की देवा मला कळालं की तू कोण आहेस. आज कळालं तू कोण आहेस. आणि कुंती स्वतः देवाची स्तुती करते. महाराज बस देवा नमस्कार, आज मला माहित झालं की तू माझ्या भावाचा पुत्र नाही, तू साक्षात देव आहेस. कोण म्हणती ही? कुंती म्हणती. 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला देवा, पण कधी तू नाराज नाही दिसलास. आणि कधी कधी माऊली बर का बसल्या बसल्या जागेवर जगाचं डोक्यात नका ठेवू, महाभारताचा अभ्यास करा. काय देवानं केलं पांडवासाठी. प्रत्येक गोष्ट पांडवासाठी दादानं स्वतःवर देवाने घेतली. आज कुंतीच्या डोळ्यातलं पाणी बोलतो, देवा काय नाही केलं तू, काय नाही केलं. मी रजस्वला होते, माझी द्रुपदी रजस्वला होते. पाणी मागायचा सुद्धा अधिकार नसतो स्त्रीला पतीला. त्या टायमाला तिला पाणी कोण देणार. पण देवा तिला पाणी सुद्धा पोच करायचं काम तो केलंस. काय केलं नाहीस तू. प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण केली. भीमाला मारण्याचा प्रयत्न केला कौरवानं. 20 पाजलं त्याला, 20 पाण्यात टाकून दिलं. ते 20 मारक ठरलं नाही, ते तारक ठरलं. फक्त तुझी आवडे तो माझ्या भीमाला जाग केलं. एवढंच नाही, भर सभेमध्ये माझी वधू म्हणजे द्रुपदी वाढण्यात आली. ती पण रजस्वल्या अवस्थेत असताना त्या टायमाला कृपाचार्य भीष्माचार्य अतिरथी महारथी होते. एकालाही तिची दया आली नाही. सगळ्यासमोर हात पसरत होती, पण कुणाला दया आली नाही. पण काय केशव, माझ्या वधूचा एकही अंगावरला शारीरिक भाग गांधारीच्या मुलाला दिसून दिला नाहीस. त्या संकटाला तू देवा धावून आलास. आणि आज माझ्या वधूच्या वधूवर संकट आलं, लेकरात पोटात असणाऱ्या गर्भावर, पण त्याचंही जाऊन तो रक्षण केलं. आणि त्याच्यामुळे तू कळलं की तू वसुदेवाचा पुत्र कृष्ण नाही, तू साक्षात विष्णूचा अंश म्हणजे साक्षात देव आहेस. त्या टायमाला द्रुपदीचे कुंतीचे डोळे पुसले, सांगितलं बुवा जर मी देव आहे तर ठीक आहे, मी देव आहे, बोल तुला काय पाहिजे, बोल तुला काय पाहिजे. देशील देवा. आज तू मला देव मानतीस, हा कृष्ण तुझ्यासाठी माझा प्राण सुद्धा अर्पण करायला तयार आहे. फक्त तुला बोलायला उशीर होईल, मी देताना उशीर करणार नाही. माझ्या दादांनो माझ्या मावल्यांनो कथेत बसला. कुंतीनं सांगितलं देवा काहीच नको देऊ,
12 वर्षाच्या वनवासात माझ्या लेकराला, तो जंगलात झोपलेल्या लेकराला उषा पायथ्याला राहून तो सांभाळ केला. माझ्या सर्व लेकराचा भार तो तुझ्या स्वतःच्या डोक्यावर घेतला. काय केलं नाहीस तो माझ्यासाठी? बोल. हा, काय नाहीच केलं. पण खरं सांगू कृष्णा, काहीच नको तुझ्या कोणती बुवाला, काहीच नको. फक्त एकच दे, दुःख दे माझ्या जीवनात. फक्त दुःख दे, सुख देऊ नको. देवाच्या डोळ्यातून पाणी आलं मागलं. आणि देव स्वतः कोणतीची हनुवटी पकडून म्हणतो, बुवा दुःख भोगता भोगता तुझं पोट भरलं नाही. एक तर पतीचं सुख नाही, एक तर संपत्तीचं सुख नाही, इकून तिकून लेकराचं सुख घ्यायला गेलीस तर 1000 शत्रू तुझ्या लेकराच्या विरोधात उभा होते. एवढं भयानक महाभारताचं युद्ध झालं. शेवटी तुझ्या लेकराचा पराजय झाला आणि तरी तुझ्या डोळ्यावाट पाणी. तू दुःख मागते, त्या टायमाला कोणती म्हणती तेच बोलती. देवा, दुःखातच तुझं भजन होत आहे. तू देऊन पाहिली श्रीमंती कौरवाला, पण तुझा शत्रू झाले ते. तुझं भजन नाही केलं त्यांना, पण त्यांच्याकडली म्हणजे पांडवाची संपत्ती गेली, पण तुझं भजन सोडलं नाही. म्हणून आज पांडवाचा तू कोण झाला? कोण झाला? रथाचा सारथी झाला. कोण झाला? पांडवाचा तू खिलाडू झाला. आणि शेवट तू पांडवाचा विजय होऊपर्यंत महागारी नाही ठरला. म्हणून देवा तुझ्या नामात ती ताकद आहे. कोण म्हणती? स्वर्गारा कोणती स्वतः म्हणती दादानो की वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती. कोण बोलाली? कुंती माता. आणि आज देवाला विनंती करतील, देवाची स्तुती करू लागली. महाराज केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. देवा तुला कुणाचा नाही देवा. वेळोवेळी संकटा तुम्ही तारी मानवा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा. केशवा चक्र सुदर्शन घेऊन हाती. पांडवाचा पळली कौरवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा. माता कुंतीनं देवाची स्तुती केली आणि देव म्हणतो, माता येडीच तू. धर्माला सांगितलं बोल तुला काय पाहिजे. आई देव मानते. सगळ्यांना दादानं देवाला सांगितलं, देवा काहीच नको, फक्त तुझं भजन आमच्या तोंडात राहा. आणि कुंतीला मागितलं तर काय मागितलं? दुःख मागितलं. दुःख मागितल्या बरोबर झालं काय? पाहिल्या बरोबरच बर का. देवाचं सौंदर्य पहा बरं. आपल्याला दादानं वाटतंय की सतत बघत राहावा. कोणतीकडं पाहिलं सांगितलं, बुवा तू काय दुःख मागतेस? हा कृष्ण दुःख नाही सुख देण्यासाठी आलाय.
म्हणून दादानो खरं सुख देव पाहण्यासाठी नाही, भोगण्यासाठी वरून खाली आलाय. की ज्या सुखा कारणे देव वेडावला, ओ वैकुंठ सोडोनी संत सजनी राहिला. फक्त सुख भोगण्यासाठी देव खाली आलाय. तो तुमच्या आमच्यात वावरतो ना, तो फक्त सुखासाठी. जिथं समाधान आहे तिथं देव आहे. काही माणसाला लय दिले बरं, पण समाधान नाही. मग माणसानं समाधान कशाला मानावं हेच कळत नाही. 10,000च्या अंगावर साडी घातली म्हणजे लय मोठेपणे. आहा, समाधान कुठे आहे? जो दुसऱ्यामध्ये दादानो आपलं मोठेपण पाहतो त्याला म्हणतात समाधान. लोकांना आपल्याला म्हणावा काय माऊली आहे, पण कधीच माऊलीचा चेहरा पडलेला नाही. सगळं देऊन माऊली अशी बसलेली असते रुसून. तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, जीवनात कितीही दुःख येऊ द्या, पण घराला सावरणारी दादानो जो स्त्रीची जात असती, जगात दुसरं कोणी नसतं हे ध्यानात. कोणतीचा चेहरा पडलेला दिसला नाही. आयुष्यभर तिनं रामाचं नाही कृष्णाचं भजन केलं, पण देव तिच्या सर्व गोष्टीला पूर्ण पडला. आज तिला दुःख मागितलं तर देव म्हणतो तुझं दुःख भोगून पोट का नाही भरलं. तरी पण देव म्हणतो आई मी तुला दुःख देऊ शकत नाही, कारण मी आनंद सिंधू आहे. आनंद म्हणजे सिंधू म्हणजे सागरा इतका देवाकडे आनंद आहे. तर ते दुःख कुठून आणून देईल. म्हणून देव दादानो पांडवातच राहिला, द्वारकेला जायचं सोडून दिलं. करायला देव माहिती का, त्याच रात्रीला गादी सकाळी गादीवर विराजमान केलेला पांडवाचा ज्येष्ठ पुत्र धर्मराज एकांतात रडत बसला. रडता रडता जगाचा मालक येऊन कृष्ण म्हणत आहे, कारण कृष्ण पांडवाचा ज्येष्ठ पुत्र धर्मराजाला दादा म्हणायचे, कारण देव त्यांच्यापेक्षा लहान होते. लहान्या माणसानं मोठ्या माणसापुढं वजन मारायचं नसतं, लहान्यानं लहान्यासारखंच राहायचं. म्हणून देव धर्मराज सोडून सगळ्याला उपदेश करायचे, पण धर्मराजाला कधीच देवानं उपदेश केला नाही. का? देव म्हणायचे मी यांना यांच्या पुत्रासारखा आहे, माझा उपदेश कसा लागू पडेल. पण त्या रात्रीला रडत बसलेल्या धर्मराजापाशी देव येऊन म्हणतात की धर्मराज तुम्ही का रडतात. सांगितलं केशव, अरे 18 दिवस युद्ध चालले म्हणले महाभारताचं. 18 दिवस कितीतरी राजे मरण पावले म्हणले आमच्या हातानं, कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या, कितीतरी लेकरं अनाथ झाले. हस्तिनापूरची गादी म्हणजे रक्तानं भरलेली आहे. आणि काय म्हणले देवा, या गादीवर बसणारा राजा आताचा तो विजय झाला हे कसं शक्य आहे. आज जरी या गादीवर मला विराजमान केलं तर हजारो विधवा बायांचे शब्द माझ्या कानाला ऐकू येते. महाराज आमचे रणभूमीवर मालक मेल्या गेले, आम्ही स्त्रिया विधवा झालो, हजारो स्त्रियाचे विधवा असणारे पुत्र अनाथ झालेले देवा या राजाला हाक मारतात. खरं बोल दादा, देवा 18 दिवसाचं युद्ध पूर्ण झालं, मग पांडवाचा विजय झाला का. ठीक आहे, पांडवाला हस्तिनापूरचं राज्य भेटलं, याचा अर्थ हस्तिनापूरचं राज्य म्हणजे आता विद्वांचं राज्य झालेलं आहे. किती दुर्दैव आहे दादांना हस्तिनापूरच्या राजाचं, ज्या राजामध्ये सर्व हजारो राजे मरण पावलेल्या त्यांच्या बायका विधवा झाल्या आणि त्यांचे लेकरं अनाथ झाले. अनाथ आणि विधवा असणाऱ्या स्त्रीचा राजा जर आहे तर हा धर्मराज आहे. हे माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. त्या टायमाला रडत बसणाऱ्या धर्मराजाला देव म्हणतो खरं सांगू का, जे माणसाच्या कर्मात लिहिलं ना ते माणसाला भोगल्याशिवाय सुट्टी ना भोक्तम सीयते कर्म शुभाशुभम. आपलं कर्म ही माणसाला त्रास देत असतं आणि आपलं कर्म ही माणसाला सुख देत असतं. तुम्ही चांगला रस्ता धरा, तुम्हाला टेन्शन येणार नाही, पण तुम्ही चुकीचा रस्ता धरला तर पावला पावली तुम्हाला गतिरोधक आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शास्त्र सांगतं संगत करना बडो की तो बढत बढत जाए. गलत जर माणसाची संगत केली तर तुम्ही गलत माणसामुळं तुम्ही समाजातून कमी होता. चांगल्याची संगत धरली
तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगायचं एकच, संताच्या संगतीत दादानो डाकू आले, साधू संतानं ते मोठे केले, वाल्याचा वाल्मिक केला. दुर्जनाला सज्जन बनवायची ताकद साधू संताकडे, इतकी ताकद दादानो परवर्तनीय माणसाकडे असते. ठीक आहे, मला वाटतं एकच, आपल्याला काही जास्त कळत नसले तर कमीत कमी आपण आपल्यावर विश्वास ठेवा आणि स्वतः कोण आहेत ह्याचा तपास लावा. आपणच देव आहेत महाराज. आपल्याला देव होता येतंय, आपल्याला सज्जन होता येतंय, आपल्याला संत होता येतंय. आपल्याकडं माणुसकी असली तर आपण देव होऊ शकतो. सांगितलं दादा, तुम्ही रडत बसू नका. मग डोक्यात आलं की माझा उपदेश धर्माला लागू पडत नाही, म्हणून पांडवांना घेऊन जगाचा मालक कुठं गेले? कुरुक्षेत्राच्या ठिकाणी. हजारो बाणं लागलेला भीष्माचार्याकडे गेले आणि भीष्माचार्याकडे जाऊन पांडवांना नमस्कार केला. नमस्कार केलेल्या पांडवाचा मध्यभागी अर्जुन होता. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुझा सारथी नाही का आला? सारथी तो दादा जगाचा मालक, ज्याच्या 16,108 पत्न्यात पाखरासारखी वाट पाहतात पतीची, पण 12 वर्षाच्या वनवास एकदाही देव घरी गेला नाही. माऊली मराठी कळती ना? एवढी मोठी राजधानी होती द्वारका, पण देव गेला नाही. सतत राहायला भक्ताच्या सहवासात. काय गोष्टीची कमी होती हो द्वारकेला देव गेलो? सर्व गोष्टी होत्या, पण भक्ताच्या सेवेसाठी देव उभा होतो. आणि आज तो भीष्माचार्य, शरी पंचरीवर पडलेले भीष्माचार्य अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझा सारथी नाही का आला? त्यात मला चरणापाशी येऊन जगाचा मालक म्हणतात, पितामह हा तुमचा सारथी तुमच्या चरणापाशी उभा आहे. काय आज्ञा आहे? देवाचा चेहरा पाहिला गंगापुत्र भीष्मानं, आणि गंगापुत्र भीष्माच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. हजारो बाण लागले. म्हणले, केशव मला त्या हजारो बाणाची वेदना तुझा चेहरा पाहिल्याबरोबर कायमचा समाप्त झाला. बस असा चेहरा तुझा दाखवत राहा. पण आज तू तुझ्या भक्ताची अंतिम इच्छा पूर्ण केली. तो प्रसंग आठवतोय. मी पण केला होता की गंगापुत्र प्रतिज्ञा करीत आहे की द्वारकानाथ श्रीकृष्णाला मी हातात अस्त्र आणि शास्त्र घ्यायला लावेन. नसता मी गंगापुत्र भीष्माचार्य नाही. देवा त्या टायमाला मी बाणामाग बाण सोडायला सुरुवात केल्यानंतर रथाचा चाक तुमच्या बाजूला पडलं. रथातून अर्जुन खाली पडला. खाली पडलेला अर्जुन पाहिल्यानंतर देवा तुम्ही देव पण विसरलात आणि एक मोडकं चाक घेऊन या भीष्माला मारण्यासाठी धावलात. त्या टायमाला भीष्माचार्य म्हणतात, केशव बस माझी प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी देवा तू तुझी प्रतिज्ञा विसरून गेलास. हेच तर मी पाहत होतो की हा गंगापुत्र भीष्मा पुढं देवाची सुद्धा प्रतिज्ञा मोडणार. आज ती प्रतिज्ञा पूर्ण केली. धन्य हो देवा. या भीष्माचार्याला जगण्याचा अधिकार नाही, मारून टाक. त्या टायमाला दादानु देवानं चाक सुद्धा महागारी टाकलं आणि शेवटी भीष्माचार्याला वचन दिलं की माझ्या भक्ताला सोडा, मी तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नाही देवा, पांडवाचा पराजय होणार आहे आणि पांडवाचा विजय होणार आहे ही गोष्ट दुर्योधनाला कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुर्योधनाने गंगापुत्र भीष्माला सांगितलं होतं की पितामह पांडवाची बाजू घेताना अन्न आमचं खातात, धिक्कार आहे म्हणले तुमच्या जीवनाला. आणि सांगितलं त्या टायमाला दुर्योधनाला की दुर्योधना उद्याच्याला मुहूर्त चांगले बरं का, उद्या तुझ्या धर्मपत्नीला माझ्या शिबिराकडे पाठव माझ्या दर्शनासाठी. तुझ्या पत्नीला सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्यायची ताकद गंगापुत्र भीष्मात आहे. एवढं ऐकलं कुणी? दुर्योधनानं. आणि आपल्या पत्नीला सांगितलं उद्या ब्रह्ममुहूर्तावर जाऊन गंगापुत्र भीष्माचा आशीर्वाद घ्या. मावल्या कथेत बसलात, कान उघडे करून ऐका. ही गोष्ट कुणाला कळाली असेल तर द्वारकानाथ श्रीकृष्णाला कळाली. आज जर गंगापुत्र भीष्मा भामतीला जर सौभाग्यवतीचा आशीर्वाद देत असेल, इथं हा आशीर्वाद घेण्याची ताकद माझ्या द्रुपदीकडे आहे, कारण ती 5 पांडवाची पत्नी आहे. इथं जर मी थोडंसं लक्ष कमी केलं तर 5 पांडव उद्या जगू शकणार नाहीत. म्हणून काय केलं, द्रुपदीला संग घेतलं आणि द्रुपदीला सांगितलं आशीर्वाद भेटत नाही तोपर्यंत तोंड उघडायचं नाही.
पंचारतीचं ताट दिलं दादानं पायाची चाहूळ गंगापुत्र भीष्माच्या शिबिराकडे आवाज येऊ लागला आणि गंगापुत्र भीष्माला वाटलं ज्या आरती आवाज येतोय त्या आरती दुर्योधनाची पत्नी माझ्या दर्शनाला येत आहे. सज्जनानं लक्ष देऊन ऐका. मध्यरात्री ब्रह्ममुहूर्तावर स्नानादी कर्म केलेली पांडवाची पत्नी द्रुपदी आलेली आहे आणि इकडून भामती निघाली. तितक्यात देवानं साधूचा वेश धारण केला आणि सांगितलं पुरी मुहूर्त चुकीचे वापस जा. काय करू शकत नाही हो देव, सगळं करू शकतो. आणि इकडं घुसलं महाराज, शिबिरामध्ये घुसली, थरथर कापत आहे. पांडवाची पत्नी आहे, चाहूल पायाची आली. गंगापुत्र भीष्म उठून म्हणतात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे इनाथ नारायण वासुदेव. आली पुत्री, एकही शब्दाचं प्रत्युत्तर आलं नाही. पळत दादानो विचार मनात करते, बोलावा तर तोंडातून शब्द पडला तर ओळख पटल म्हणून मौन धरलेली द्रुपदी शांत आहे. आणि गंगापुत्र भीष्माचार्याच्या चरणाची पूजा झाली आणि चरणावर नतमस्तक होऊन दर्शनाला झुकली. तितक्यात गंगापुत्र भीष्मानं तिच्या मस्तकावर हात टेकला आणि हात टेकल्याबरोबर मुखातले शब्द निघाले सौभाग्यवती भवहा. हा शब्द कानी पडला द्रुपदीच्या आणि तिच्या डोळ्यातून टपकून पाणी गंगापुत्र भीष्माच्या चरणावर पडलं. सज्जनानं पाणी थंड नव्हतं, ते पाणी गरम होतं. गरम पाणी पडल्यामुळं गंगापुत्र भीष्मानं डोळे उघडले आणि सांगितलं पुरी तुला मी सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय. तुझा नवरा अमर झाला, आता टेन्शन नाही. त्या टायमाला रडणारी दादानो ती कोण होती? ती पांडवाची पत्नी होती. तिनं सांगितलं पितामह पांडवाच्या पत्नीला नाही का हो तुमच्या चरणाचा अधिकार सौभाग्यवतीचा घेण्याचा? हे शब्द ऐकल्यावर गंगापुत्र भीष्म म्हणतात तू इथं कशी काय आली? मला तर वाटलं तू भामती आहेस. आता हा भामतीला आशीर्वाद नाही पुरी, हा तुला आशीर्वाद आहे. तुझे पती आज अमर झाले, सपनात बी पती विषय आता वाईट नको डोक्यात ठेव. हा गंगापुत्र भीष्माचा पण सत्य होऊ शकतो, शब्द झोटा होऊ शकणार नाही. आज तुझे पती अमर झाले, तुझ्या पतीला कोणीच ह्या जगातली ताकद मारू शकत नाही. का? अखंड सौभाग्यवतीचं कुंकू तुझ्या कपाळावर आणणार. म्हणून दादानो 5 पतिव्रते द्रुपदीचं नाव घेतलं गेलं. पण मला एक नवल वाटतं, द्रुपदी तुला इथं आणलं कोणी? तिनं सांगितलं गोंद्या नावाच्या सेवकानं. कोण आहे तो? दारातच उभा आहे. मन लावून लक्ष देऊन ऐका. द्रुपदीच्या पायातल्या चपला देवानं छातीपाशी धरल्या होत्या. खांद्यावर कांबळी होती आणि हातात चपला होत्या आणि मान खाली होती. जगाचा मालक गंगापुत्र भीष्मानं पाहिलं, सांगितलं केशव तू भक्तासाठी काय काय करतो? रडत रडत देवानं उत्तर दिलं, सांगितलं पितामह मी माझ्या भक्तासाठी मी भक्ताची बायको सुद्धा होतो. जे जे माझ्या भक्ताच्या मनात मनोकामना असेल, ती जशी कामना असेल मी तशी पूर्ण करतो. सज्जनानो सकू पंढरपूरला गेली हो, पण सकूच्या रूपामध्ये सकूच्या घर पाहायचं काम जगाच्या मालकानं केलं. सकू होऊन नवीन लग्न झालेलं होतं. नवीन लग्न झालेली सकू कचरा टाकायला घरातला उकांड्याकडे गेली. सकू पंढरपूरच्या वारीला गेली. परत दादानो घरात चर्चा होऊ नये म्हणून ते टोपलं तसंच उकांड्यावर पडलेलं देवानं उचललं न सकू होऊन देवच आला आणि घरात गेला. सासूला सासऱ्याची सगळ्याची सेवा केली. आणि एक रात्रीला साधारण सखू आपल्या झोपीच्या रूममध्ये गेली, बेडरूममध्ये. त्या टायमाला हातामध्ये दुधाचा गिलास होता, पतीला घेऊन गेली. आता दादानो आलेली सखू पाहिली पती परमेश्वरानं, तर त्या पती परमेश्वरानं सांगितलं सखू आज या पतीची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. खरं बोला मावले हो, खरं सखू होती का होती? कोण होती? देव होता. त्या रात्रीला दादानो सकूच्या पतीची मनोकामना पूर्ण केली. कुणाच्या रूपात येऊन? सकूच्या रूपात येऊन. एक समय अर्जुनाची इच्छा झाली द्रुपदी सुभद्रा इथं असावा. रथातला देव उतरतो आणि सुभद्रेचं रूप धारण करतो
आणि देव येऊन अर्जुना संग गप्पा 2 घंटे मारतो. आणि गप्पा मारायच्या झाल्यानंतर काय म्हणतो अर्जुन, बरं का सुभद्रे, देव रथात बसलेला आहे. गपचीप अंगठी काढतो आणि तिच्या हातात घालतो. मला गपचीप जा, इकडून नको जाऊ, मला ह्या रस्त्यानं जा. तिथं देव बसलेला आहे. तिला वाट लावली. खरं बोला कथेत बसलेलं. खरंच द्रुपदी सुभद्रा अर्जुनासाठी हस्तिनापूरहून जंगलात आलती का? अहो रथात बसलेला देवच सुभद्रेच्या रूपात आला. आणि रथ चालू केला. दादानं ती अंगठी घातलेला देवानं ते चाबुकला असा बोट ठेवला असा. मागं बसलेला अर्जुन म्हणला, ही तर मी अंगठी द्रुपदीच्या बोटात घातली, ह्याच्या कशी काय आली? देव म्हणला रथ उभा केला. म्हणले देवा ही अंगठी तुमच्या हातात कशी काय आली? देव म्हणला येडायस तू, या ध्यानात नाही राहिलं. तोच दिली मला सप्रेम भेट. मला मी हो गप्पा मारल्या 2 घंटे माझ्या संगन, पुन्हा माझ्या बोटात अंगठी घातली. देव मला येडे झाले का काय? तिथं सुभद्रा आलती, तुम्ही नव्हतात. देव म्हणला मग मीच झालतो ना बुवा. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य, भक्तासाठी देव कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकतो. नाही लाज धरीत ऐशी आशी शरण जावे, शक्ती जीवेन वंचित, म्हणून साधावया भक्ती काज. नाही लाज धरीत भक्ताची मनोकामना पूर्ण करतो. आणि मग तो भीष्माचार्य अंतिम समय म्हणतो, देवा या भक्ताची मनोकामना पूर्ण करा. आज केली. आणि ते पडलेले भीष्माचार्य म्हणतात, बास देवा आता मी जायचा समय आलाय, उत्तरायण चालू झाले, दिवस मावळायच्या दिशेला चालाय. एकच काम करा देवा, आता फक्त तुमचा चेहरा माझ्या समोर ठेवा. एकच काम करा, कीर्तना तो करना स्वामी, जब प्राण कंठ आयो, कोई रोग न सतावे. असं भजन करा माऊली, असं भजन करा माय बापानो, की आपलं जीवन मरेपर्यंत दादानो निरोगी राहावा. कुठला रोग आपल्याला त्रास देईल असं जगू नका. काय म्हणत आहे भक्त, इतना तो करना स्वामी, जब प्राण कंठ आये, गोविंद नाम लेक, जब प्राण कंठ जाए. कि उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी. शेवटला गंगापुत्र म्हणतात कि श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. असं म्हणता म्हणता देवाचा चेहरा नेहळता नेहळता बुद्धिरूपी स्त्री देवाला अर्पण केली. आणि गंगापुत्र भीष्मानं आपला प्राण ज्योत भगवंतात विलीन केली. बोलिए गंगापुत्र भीष्माचार्य भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्री राधे. खूप पांडव रडले, देव सुद्धा रडले. चांगल्या माणसाचं जाणं रडवितं आणि दुर्जनाचं येणं मात्र रडवितं. सज्जन का जाना दुख देता है और दुर्जन का आना ही दुःख देता है. पांडव दादानो हस्तिनापूरला झालेला पुत्र देव पाहून जातात. त्याचं नाव परीक्षिती ठेवलं जातं. पारशिती जो पारखितो त्याचं नाव परीक्षिती. आणि परीक्षितीला भेटून देव निघून जातात. इकडं परीक्षितीचं जीवन दादानं एकदम काटकोर होतं. पांडवानं ते राज्य देऊन टाकलं आणि पांडव स्वर्गरोहण होतात. देव गेलेली बातमी कळाल्यामुळं पांडवही जगात राहत नाहीत. हस्तिनापूरचं राज्य माझ्या परीक्षितीकडे आलं. आणि याच परीक्षिती नावाच्या राजानं इतकं सुंदर राज्य केलं महाराज. 4 पुत्र राजाला झाले. एक दिवशी शिकारीच्या निमित्ताने राजा अरण्यात गेला. वाटावर एक गाईचं आणि एक धर्मराज असणाऱ्या बैलाचं वातावरण पाहिलं.
त्यांना आपल्या डोळ्यात एकच दुःख होऊ नये म्हणून जो माणूस तारण करणारा होता तो साक्षात कलियुग होता. त्या कलियुगाला सांगितलं तू माझ्या गायीवर आक्रमण का करीत आहेस. तर तो गायीवर आक्रमण करणारा कलियुग सज्जनानो शरण आला. आणि शरण आलेल्या कलियुगाला परीक्षितीनं विचारलं तुझ्याकडे एखादा गुण चांगला आहे का, माझ्या राज्यात तुला जागा देतो. तर सज्जनानो कलियुगाकडे फक्त एकच गुण होता, तो म्हणजे दादानो कलौ केशव कीर्तनात. कलीचा एक गुण होता कीर्तन. कलियुगामध्ये कथा आणि कीर्तनाला खूप किंमत आहे म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन. तुम्ही जेवढं कलियुगामध्ये दादानो नामचिंतनावर भर देतात तेवढं तुम्ही निरोगी राहतात. कलियुगामध्ये जपा सिद्धीर न संशय. जेवढा तुम्ही जप साधना वाढवता तेवढी तुम्ही नामधारक होता. हो, कारण जपानं माणसाचा रोग नष्ट होतो. किती डॉक्टरच्या गोळ्या चगळल्यानं माणसात परिवर्तन होत नाही. उलट माणसं गोळ्या खाऊ खाऊ अटॅकच्या झटक्यानं चालले पण माणसं काही सुधारले नाही. माणूस कशानं गेला, झटक्यानं गेला. कशाचा होता, अटॅकचा. अरे कशाचा झटकान काय, तुमचा नाम महिमा वाढवा. जेवढं तुम्ही भजन करतात, जेवढे माणसं भजन करते तेवढे भजनातून दादानो निरोगी राहतील. बोलो प्रेम से जय. पालकी शुभेदार कोण दिवसी पायाचा चाकर. चालत जावे देव ठेवील पैसे राहावे. देव ठेवील पैसे राहावे. तुमच्या खरं सांगू का, जीवन जगण्यासाठी कला लागते. कला हे लक्ष देऊन ऐका, जीवन जगण्यासाठी कला आहे. हो, काय लागतं जगायला. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. तिने पिल्यासाठी खोपा झाडाला टांगला. बाईनाबाईची कविता ही महाराज, पण किती गोड आहे बघा. एक पक्षीने घरट तयार करू शकते, देवानं बुद्धी दिली तू घर चालवू शकत नाही. आमची कवित्री म्हणती अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. तिने पिल्यासाठी खोपा झाडाला. अरे एक काडी गोळा करते पण तो खोपा आहे का महाराज. चांगल्या इंजिनियरला डोकं लागलं नाही अजून. सुगरण कशी झाली असं नाही. माणूस घराचं मंदिर करू शकत नाही, माणसं आहेत का कोण आहेत आपण. कसं पाहिजे महाराज. दररोज घरातले जेवढे परिवार आहेत, 2 मुलं असू द्या, 4 मुलं असू द्या, 1 मुलगा असू द्या, नातू असू द्या, जेवढा परिवार आहे तेवढे संध्याकाळी दादानं 5च्या नंतर आणि दिवस म्हणजे पंचारती लावायच्या आत माऊलीचा हरिपाठ केला पाहिजे. जसा समय तसं काळ बघा. हरिपाठ मानण्यासाठी दादानो चांगल्या घरातल्या करत्या माणसानं पुढं म्हणायचा, पाठीमागं म्हणायचं. पुढं म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. पाठीमागच्यानं सुंदर ते ध्यानच नाही, करकटेवरी म्हणायचं. ही जर चालना ठेवली, खरं बोला, घरावर यमाची नजर पडेल का. आपलं दादानो काय, आपल्याला शेजारी काय चाललं हेच माहित नाही ना. आपल्याला शेजाऱ्याचं माहित होतं पण घरातल्याचं माहित होत नाही लवकर. म्हणून मी सगळ्याला सांगून जाईल दादानो, आपलं बघा. आपलं आपण किती चुकतो, आपण किती पुण्य करतो, आपण किती पुण्यवान आहेत आणि किती पापी आहेत, आपल्यावर आधारित आहेत. आपल्याला दुःख आलं तर शेजारण्यामुळं, शेजाऱ्याची बोट नाही मोडायची शेजारण्यासाठी. दुःख तुम्हाला लाय, दुःखही तुम्हाला येणार, सुखही येणार. दुःख काय येतं, कर्म चुकलं. सुख काय येतं, कर्म उत्तम आहे. म्हणून उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणे. प्रेमानं राहा, आनंदानं राहा, सतत तुम्ही समाधानी राहा. 1 रुपया कमी आला नाराजी चेहऱ्यावर नका दाखवू.
2 रुपये जास्त आले लय बी येड्यावणी करू नका. पैसे आले तर माणसाला कुठल्या हाटला जाऊन खर्चाव हे बी कळत नाही. आणि काही म्हणतात लय नंबर 1 हॉटेलमध्ये जेवण आहे. बावळट आहेत काय तुम्ही? अरे घरातलं जे जेवण आहे ते हाटलात आहे का? बोल जा ना. लय VIP हॉटेल आहे हो. काय बसायला गाद्या मऊ लागा त्यात. एशीची हवा असते. पण तुम्हाला माहिती का ते सगळ्याच चार्ज लावलेला असतोय. तुम्हाला डोंबलं माहित नाही, काहीच कळत नाही तुम्हाला. खायचं कागद ती दिलेली असते त्याला हात पुसायचे ना आले बिलवाल्याला दिन बिल त्याचा घामाघूम सुरू झाला. मला कुणाची निंदा नाही, मला काही तुम्हाला नावं नाही ठेवायचं. मला एक ठेवायचं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जग नाही महाराज. तुम्हीच घडू शकतात हे जग. काय म्हणले माझे साने गुरुजी महाराज? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काय सज्जन, तुम्ही दुसऱ्याला सुखी करावं. देव तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. चलत रस्त्यावरले दगड फेकून द्या, तेच दगड संकटात तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी कोणावर उपकार केला ना, तो एक दिवशी उपकार आपल्यावर केल्याशिवाय राहणार नाही. कुणाला तरी हसवायचं काम करा. एखादा रडत असेल तर त्याचे डोळे पुसा. कि कभी सुख है कभी दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में ना घबराए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. आनंदित जगा, आनंदित जगा. काय घेऊन बसला दादानो? भले भले गेले हो, काही करता आलं नाही. अंत समय जब आएगा कोई रोग ना सताए, यम दर्दन न दिखाए, जब प्राण कंश जाए. कुठला रोग, कुठली प्रकारचं कुठलंच कार्य आपल्याला त्रास होईल असं तुम्ही जगू नका. यमानं सुद्धा आपला सलाम केला पाहिजे. यमानं आपल्याला सलाम केला पाहिजे. आपल्याला स्वीकारलं पाहिजे यमराजानं. रोगानं आपला त्याग केला पाहिजे आणि देवानं आपला अधिकार दिला पाहिजे. असं जगण्यासाठी आपण आहे. माऊल्यांनो, सगळ्याच्या पाया पडून सांगेल, जीवन जगण्यासाठी माणसं आहे. काय सांगत होतो? या पृथ्वी तलावर कलियुगासारखा महिमा श्रेष्ठ कोणचाच नाही. म्हणून दादानो, कथा ऐका. घर नाही सुधारल्याशिवाय राहणार नाही महाराज. कथा श्रवेण जीवन चिंतनीय. जीवन बदलण्याची ताकद कथेत आहे. या जगातली कुठलीच कथा तुम्हाला तारू शकत नाही. फक्त कलियुगात कथा तारू शकते ती म्हणजे दादानो कृष्ण नो हे हास, ग्रंथ नो हे हा श्री कृष्ण. गीते वेदी मन पूर्ण, अनन्य होता या शरण, कचित टळे जन्म मरण. चांगल्या चांगल्याचा रोग सुद्धा दुरुस्त व्हायची ताकद 7 दिवसाच्या भागवतात श्रवणात आहे. पुत्र संतती दादानो ज्या स्त्रीला पाहिजे, तिनं फक्त मनातून इथं संकल्प करावा. तिची कुशी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. घरातलं दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. रोग दुरुस्त होईल. लेकराचं दुखत असेल तर ते लेकराचं दुखणं दूर होतं. अरे तुम्ही काय करू शकतात? डॉक्टर फाडल्याला पडदा शिवू शकतो, पण वरून देवानं दिलेला आशीर्वाद या जगातली कुठलीच ताकद पराजित करू शकत नाही. म्हणून देवावर विश्वास ठेवा सज्जनानो. म्हणून मी सांगत असतो, तुम्ही जोपर्यंत तुमची तळमळीनं आत्मयता देवावर समर्पण करीत नाही तोपर्यंत दादानो देव आपला होऊ शकत नाही. सर्वस्व तुम्ही त्याला अर्पण करा. ते आहे ना, हे ईश्वरा बस तुझं तुला अर्पण, बस मला काही नको. समर्पण हे महत्वाचं आहे. कलियुगाचा गुण आवडला आणि कलियुगाला 4 जागा दिल्या माऊले. कोणत्या जागा दिल्या? जिथं सुरापान चालू आहे तिथं कधी शाण्या माणसानं जायचं नाही.
गडी माणसं आहे तिथं. हो, जिथं दारूचा अड्डा आहे तिथं कधीच जाऊन चांगल्या माणसानं उभा राहायचं नाही. का? तिथं कलियुग निवास करतो. हे मी बोलत नाही. मध्यम पानम दूथम याभिचारम. स्वतः सुतजी सोनकजी ऋषींना सांगतात 4 जागेवर कलियुगाला जागा दिली. पहिली जागा दारूचा अड्डा. म्हणून दादानो, दारू मत पियार, अक्कल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. खरं बोला, पेनाराचं किती वाईट आहे हो. ते कुठेही पडत, कसंही वागत, काही करीत. कशामुळे दारू प्यायची महाराज? दारू ही बाई आहे, दारू नाही. अरे नशा चढती माणसाला. या जगामध्ये 3 प्रकारची नशा आहे बर का. कोणची? एक तर श्रीमंतीची नशा, दुसरी एक इतर स्त्रीची नशा, आणि तिसरी दारूची नशा. म्हणून माझ्या सगळ्या मायमावलींना विनंती, पुरुष मंडळीला विनंती, आपलं घर चांगलं व्हावं वाटत असेल तर घरामध्ये दादानो, देवाने संपत्ती दिली तर तिचा पडदा डोळ्यावर येऊन देऊ नका. घरी मालक पिऊन आले तर दादानो, त्या मालकाला 2 गोष्टी चांगल्या सांगा. माय बापानो, दारू सारखं औषध पिऊ नका. आणि दुसरी गोष्ट पत्त्याचा डाव. आता पत्ता गेला ना, आता मोबाईल निघालाय. काय करतात मुलं मुली काही आजकालच्या मायबापाला कळत नाहीत. फक्त दादानो लेकरं गेम खेळतात आणि गेमवर पैसे घालवतात. आमच्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्याची लेकरं 50-50 लाख रुपये बापाला शेती विकून पोराला सोडवावं लागलं. इतकं वाईट आहे ते. कोणचा गेम आलता होय? पबजी का? पबजी चांगली पबजी वाजवतोय माणसाचं महाराज. काय करते लोक सांगतात. आणि जे जास्त शिकलेले नाहीत बरं का करीत, कमी शिकलेलेच बिघडत आहेत. बोलो जय श्री कृष्ण. तिसरी गोष्ट दादानो, व्याभिचार, चुकीच्या म्हणजे वेश्याकडे जायचं नाही. आणि शेवटला सोना. सोना म्हणजे सोनं आहे. दुसऱ्याचं धन घरात आणायचं नाही. 4 गोष्टीवर नियंत्रण ठेवा. इथं कलियुग आहेत. त्याच्यातला एक गुण दादानो, परीक्षितीनं मुकुट घातला होता सोन्याचा. तो जरासंध नावाच्या राक्षसाचा होता. त्याच्यात प्रवेश केला आणि परीक्षितीची बुद्धी नष्ट केली. त्यात परीक्षितीनं जाऊन दादानो एका साधूचा अपमान केला आणि साधूच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला. कोण होता हो साधू? त्याचं नाव शमीक होतं. सर्प टाकल्यावर पुत्राला राग आला. ज्या राजानं माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला, हाच सर्प त्या राजाला 7व्या दिवशी सर्पदंश केल्याशिवाय राहणार नाही, हा त्या राजाला शाप दिला. ही गोष्ट शमिकाला कळाली. शमिकानं दादानो 4 शिष्याला पाठवलं आणि राजाला सावध व्हायचं सांगितलं. राजा सावध झाला. जलमेंजय नावाच्या पुत्राला हस्तिनापूरचं राज्य दिलं आणि राजा गंगाच्या काठावर आला. डोळे उघडून पाहिलं तर 1000 ऋषी आले. एकच 1000 ऋषीला प्रश्न केला राजानं, मी 7 दिवसात जाणार आहे, मी काय करायला पाहिजे? तितक्यात कोणी उत्तर दिलं नाही. मग तिथं दादानो तत्रा भगवत भगवान व्यासपुत्र श्री शुकाचार्याचं आगमन होतं आणि सगळ्या ऋषीनं सांगितलं, हे राजा, ते चालते ज्ञानाचे बिंब बघ, ते चालतं बोलतं ज्ञान तुझ्याकडे येत आहे, त्याचे जाऊन पाय धर. शुकाचार्याचे पाय धरले. राजाला शांत केलं. शुकाचार्याला गादीवर बसवलं आणि राजानं प्रश्न केला, महाराज जल्दी मरने वाले का मुक्ति का साधन बताइए महाराज. 7 दिवसानंतर मी जाणार आहे. राजानं परीक्षितीकडे पाहिलं आणि सांगितलं, परीक्षिती, आल्याल्या मेहमान त्याचा आदर केला पाहिजे. का प्रश्नामागं प्रश्न विचारतोस म्हणून बसायला गोड गादी ठेवली. मला जसे आसन दिलं तसं शुकाचार्याला आसन टाकलं. सगळे श्रोत्याच्या रूपात बसले आणि सगळ्यांना गोड अशी स्तुती माझ्या श्री शुकाचार्याची केली. बोलिए श्री सुखदेव भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री राधे. राजा परीक्षितीच्या समोर श्री शुकाचार्याचं आगमन झालं. आजच्या कथेला इथं परवानगी देऊ, विराम देऊ. बरोबर उद्याच्याला टायमाचं बंधन ठेवायचं. मस्त आपली कथा आनंदही आनंद देणारी आहे. सर्व